आपल्या लेकरासाठी आपण कष्ट केले, औषध तोडले, मला केल्या, सालं धरले लोकांचे बराचसे खाल्ला, रातपाटी एक करून पोरं शिकवले, व्याजानं काढले, पैसे जमिनी विकल्या, पोरं शिकवली. पोरगी नोकरीला लागत नसायची, नुसता शिक्षणात पैसा गेला, शेतातला कष्ट केलेला पैसा शिक्षणात गेला, फक्त वाया गेला. पोरग सुशिक्षित बेकार म्हणून घरी, मुलगी सुशिक्षित बेकार म्हणून घरीच आहे. हे लय दिवसाचं आईबापाच्या डोळ्यात जे आनंदाचा अश्रू यायचा होता ना, की पोरग अधिकारी झालेलं बघायचं. आता ही 3 बांधव पोलीस भरतीत लागले, गेल्या वर्षी हुकले होते 1-2% तर आरक्षण नसल्यामुळं खूप भविष्यापासून लांब पोरं गेले होते, दारिद्र्याच्या खाईत पडलेत असं म्हणलं तरी हरकत नव्हतं. जाणून बुजून आरक्षण न दिल्यामुळं आणि देत नव्हते. आणि जे काही म्हणतात लोकांच्या की आंदोलनामुळे काय मिळालं ना, त्यांना डोळे उघडा हे मिळालं, किंवा आनंद मिळाला, यांच्या आईबापाला मिळाला, गावाला मिळाला, राज्याला मिळाला, यांना स्वतःचं सुद्धा आज रोजीरोटीला लागलेत, आयुष्याची भाकरी यांना मिळाली. याच्यासाठी आरक्षण पाहिजे. म्हणून याच्यात राजकारण करू नका. तुमच्या पक्षाचा नेता पक्ष मोठा नका म्हणून लेकरं मोठे माना. जसे की नेते स्वतःचं स्वतःची पोरगी मोठं मानते, तसं आपले घराघरातले लेकरं मोठे माना, त्यांना आयुष्याचं द्या. आरक्षण म्हणजे या आयुष्याची भाकरी आहे. त्याच्यामुळे लेकरांचं हजारो कल्याण व्हायला लागले. तर राज्यात किती असतील माहीत नाही, ते फक्त मला वाटतं त्यांच्या परिसरातले, पाटोदा परिसरातले, पाटोदा तालुक्यातलेच पोरं आहेत. बस हीच आनंद बघायचा. लोक आनंदी, सुखी, श्रीमंत झालेले बघायचे. शेवटचं स्वप्न आपलं ते मरताक्षीने सुद्धा ते स्वप्न. तुझं काय नाव? सातपुते जालिंदर लक्ष्मण, गाव? घोळेवाडी, पांढरी, पाटोदा तालुका. काय जेवण निवड झाली? मुंबई पोलीस म्हणून निवड झाली. गेल्या वर्षी मी पुण्याला होतो, 2 मार्कावरून ओपन मधून होतो, त्याच्यामुळे 2 मार्कावरून माझी निवड रद्द झाली. यंदा कुणबी प्रमाणपत्र भेटल्यामुळं पहिल्याच प्रयत्नात निवड झाली माझी मुंबई पोलीस मध्ये. कुणबी प्रमाणपत्र कसं आढळलं तुझं? कसं काढलं असतं? ती नोंद सापडली, असं म्हणजे सरपंचांनी दिली आम्हाला नोंद सापडलेली, ती आम्ही पुढची प्रोसेस केल्यानंतर ते भेटलं आम्हाला. आज कुणबी नोंद सापडणार, तुला प्रमाणपत्र मिळणार, त्याच्यामध्ये मागे कोण कारण? पाटलांचा. माझ्या 5 पिढ्या मला माहित नव्हतं कुणबी. आमच्या 5 पिढ्यानंतर माझ्या 6व्या पिढीला मला फक्त पाटलामुळे फक्त आशीर्वाद. आमच्या गावात देवळाली भूम तालुक्यामध्ये 238 नोंदी गावल्यात, कसला कुणबी हा शब्द माहित नव्हता आमचा. तुझी पण नोंद सापडली? हो. तुझं काय नाव? माझं अभिजित काका सबजी, गाव? सिंधपणा, शिरूर कासा. कसं झाली भरती? भरतीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करीत होतो, पण 1 ते 2 मार्कांनी जायचं होतं आरक्षण असल्यामुळे. आज आरक्षण भेटल्यामुळे आम्ही आज पहिल्याच प्रयत्नात लागलो कुणबीमधून. तुझी नोंद सापडली? कुठं सापडली? नोंद सापडली पाठवल्या. हो. त्याच्या कोणत्या रजिस्टरमध्ये? काय रजिस्टर म्हणजे वडिलांनी सापडली तशी, मला मी अभ्यास करीत असल्यामुळे जास्त माहिती नाही. वडिलांनी सापडली. शिंदे समिती शिंदे समिती शोध घेतो सापडली. तुझं काय नाव? माझं नाव पवार भारत बबन. मी एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मी 2018 पासून पोलीस भरतीचे इतर वेगवेगळ्या मार्गाची तयारी करत होतो. 2008ला ज्यावेळेस मी पहिली पोलीस भरती, त्यावेळेस मी एका मार्काने वेटिंगला राहिलो. 2021ला ज्यावेळेस भरती दिली त्यावेळेस पण एकाच मार्काने राहिलो. मागच्या वर्षी 2023ला भरती दिली, त्यावेळेस वयानुसार वेटिंगला राहिलो. आणि या वर्षी नाही का, फक्त पाटलांच्या कृपेमुळे कुणबी प्रमाणपत्र भेटलं मला. आणि माझ्या वडिलांचा 18 दारिद्र्य मला फक्त पाटलांमुळे, 18 दारिद्र्याची पाटलांमुळे मला मुक्ती मिळून दिली. मी पाटलांच्या आयुष्यभर नाही, माझ्या 7 पिढ्यांना येणाऱ्या पाटलांच्या आयुष्यभर कधी उपकार विसरू शकत नाही. आधीच्या संध्या किती मार्काने? आधीची संधी 2 वेळेस 1-1 मार्काने भेटली, आणि मागच्या वर्षी वयानुसार गेली, फक्त आरक्षण नसल्यामुळे. आरक्षण नसल्यामुळे तुला वयोमर्यादा वयामर्यादा पण वाढून भेटली. आणि म्हणजे ओबीसी म्हणजे इतर वर्गापेक्षा ओबीसी मध्ये कमी लागत होतं. आमच्यामध्ये ती गुणवत्ता होती, पण आम्हाला फक्त आरक्षणामुळे आम्हाला मागे राहावं लागत होतं. तू तर संपलंच होता. संपलंच होतं. फक्त पाटलामुळे श्रेय आहे ना जे माझं आज का. माझे वडील तर ज्यावेळेस नाव ऐकलं ना, इतके रडले पाटलांचं नाव घेऊन, म्हणजे लयच रडले. ह्याच दिवसासाठी तुम्ही गेले अनेक दिवस झालं पोटाला पीळ देऊन डोळ्यात पाणी येईपर्यंत संघर्ष करताय. आणि खूप पोरांचे हाल होते. आता याचं बांधवाचं ऐकलं ना, तर ते खरंच आईबापाचं स्वप्न होतं की आपण लय कष्ट करायचं, आणि मग हुकत आहे पुढे. वर्ग कमी पडत नाही कष्ट करायला, रात्रंदिवस शिकायला. आपण कमी पडत नाही मायबाप म्हणून, मग हुकतंय कुठं? पण काय, समाजाला माझ्या कळू दिलं जात नव्हतं हुकतंय कुठं. आरक्षण हा विषय माझ्या कष्टकरी गोरगरीब गरजवंत जो करोडो मराठा समाज आहे ना, यांना कळू देत नव्हते आरक्षणापाशी हुकतंय. दुसरे कारण सांगणार, जे हुशार होते ते आम्हाला आरक्षण नव्हते सांगत, हुकलं असं म्हणत असते. त्याचं काय,
आरक्षणामुळे हे घ्या याच्यासाठी लढा कोणी सांगत नव्हतं, कारण त्यांना माहित होतं मराठ्यांचं जर उठाव झाला आरक्षण जर मिळालं तर मराठ्यांचे पोरं खूप कष्टाळू आहेत, हुशार पण आहेत, आणि आरक्षण जर मिळालं तर इथून तिथून भरणा प्रशासनात यांचाच राहणार ओके. आणि ती जाऊ द्यायचा नव्हता यांना. हे खूप मोठं षडयंत्र होतं, जसं आत्ता आहे की गॅजेट असून सुद्धा लागू केलं जात नाही, 3 असून 83 क्रमांकाला कुणबी नोंद असून या राज्यातला सगळा मराठा आणि कुणबी एकच दिलं जात नाही. हे मोठं षडयंत्र आहे, हे मराठा समाज समजूनच घ्यायला तयार नाही. राजकारणी राजकारणी गोरगरिबाला कळाला आता गोरगरीब एका बाजूने. आता मी गरीबाचे हे आरक्षणाचा विषय लावून धरलाय म्हणून तर मला एकटा पाडायचा प्रयत्न करते प्रत्येक. याला एकटा पाडा, याला बदनाम करा, काहीतरी याला शोधा, चौकून याला घेरा, हे प्रयत्न सातत्यानं 24 घंटे केले जाते. 24 घंटे म्हणजे मी एकटा आणि सगळ्या बाजूने हे सगळे जण मिळून एक ते 40